विधानसभेत बिटूचा शेरा हटवण्याची घोषणा होताच नवी वेस्ट चौक येथील आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर चाळीतील रहिवाशांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत बिटूचा शेरा हटवण्याची घोषणा केली। ही घोषणा होताच नवी वेस्ट चौक येथील आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर चाळीतील रहिवाशांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करत आमदार देवेंद्र कोठे यांनी 50,000 लोकांचा प्रश्न सोडवत त्यांच्या प्रॉपर्टीची बिटूमधून सुटका करून दिली असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही आभार मानले। सोलापूर शहरातील बिटूचे जमिनीचा हा विषय आज राज्य शासनाने मोकळा केला। त्याविषयी आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब यांच्या पुढाकाराने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व तसेच पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचा या ठिकाणी विशेष आम्हाला आभार करायचा आहे। सोलापूर शहरातील 40% जमिनी जुन्या शहरातील हे चाळी असतील हे बिटू जमिनी होते। आमदार साहेब देवेंद्र कोठे साहेब यांनी इलेक्शनमध्ये अनेक लोकांना या ठिकाणी शब्द दिला होता, चाळीतील लोकांना या ठिकाणी शब्द दिला होता की बिटू जमिनी मी या ठिकाणी उठवून दाखवेल। कारण का 100 वर्षापासून हे रखडलेली जमीन होती, अनेक डेव्हलपमेंट थांबलेले होते, जवळपास 40 ते 50,000 लोकांचा हा प्रश्न होता। मिल कामगारांचे घरे होते, त्यांच्या नावावर या ठिकाणी घरं नव्हते। आज बिटूचा विषय लीज खोळ सत्ता प्रकार रद्द झाल्यामुळं आज तो विषय त्यांच्या लोकांच्या नावावर जमिनी या ठिकाणी होणार आहे। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी चाळीतील लोकांनी या निर्णयामुळे आनंद व्यक्त केला असून यामुळे चाळीच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं। या प्रसंगी चाळीतील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे साहेब आणि आमचे पालकमंत्री भाऊ गोरे म्हणून मी म्हणत असतो की आमचे पालकमंत्री म्हणजे एक सर्जन आहेत। त्यांनी चेहऱ्यावरनंच ओळखते, त्याला काय जरा नाडी कधीच बघत नाही। अशा पालकमंत्र्याची ताकद दादांना मिळाली आणि बावनकुळे साहेबांनी आज कौतुक केलं त्यांचं सभागृहामध्ये की खरंच आज एवढे लोक ह्या बिटूमुळं अनपेक्षित राहिलेले आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली। आणि ज्या वेळेला हा प्रश्न महानगरपालिकेत आला, दादा मोठे जरी असले तर आमच्या महापौरकी तेवढ्याच उंचीचे आहेत, म्हणून त्यांनी पहिले गडबड केली दादापेक्षा की कोर्टात ठराव आणला आणि एकमतानं मंजूर करून त्याला ती मदत करण्याचं कामसुद्धा माननीय महापौर विनायकदादा कोंड्याल यांनी केलं। आज अक्षरशः आमच्या चाळीमध्ये कामगारांची दिवाळी झाली। गुरुवारच्या दिवशी निकाल लागलेला आहे आणि मला खूप अभिमानास्पद वाटत आहे की स्वामी समर्थ दादांना एवढं की स्वामी समर्थच आपलं सगळं म्हणून मानलेलं दादा आजच्या दिवशी होणं हे खरोखरच ऐतिहासिक आहे आणि तात्यासाहेबांचे खरंच आशीर्वाद आहे दादांच्या पाठीशी। आणि आपले देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब आणि आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सगळे प्रयत्नांमुळे आज हे काम झालेलं आहे। दादांना खरोखरच आजच्या दिवशी झाल्याचा अभिमानास्पद वाटत आहे की आपण गोरगरिबांचा प्रश्न सॉल्व्ह करत आहोत आणि आज त्यांच्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे। चाळीत राहतो म्हणजे काय 3-4 पिढ्या आमच्या गेल्या, पण बांधकामाला परवानगी मिळाली 5 वर्ष
भाग्य आमच्या लोकांचं. 105 वय होऊन गेले त्याचं. काय काय जीर्ण महाड्या पडल्यात पण त्या पडलेल्या महाड्याच्या त्याची आम्हाला भीती होती. त्यामुळे भाऊ आणि मी दोघंही आम्ही कधीच कुठलं अपेक्षा केली नाही आम्ही फक्त आमची चाळीचं बिटू आणि आम्हाला परवानगी द्या. कारण एखादा जर माणूस जगवला तर पूर्ण आम्हाला श्राप लागल्यासारखं होईल. कारण आपल्या आशेवर ती लोक बसली बांधकामाला परवानगी नसल्यामुळे कसं असेल तसं पुरस्कार. आणि या सगळं करण्यामागं सगळ्यात देवेंद्र दादाचा हात मोठा. कारण